तुम्ही तुमच्या माणसाला काय शिक्षा करताय हा महत्त्वाचा भाग आहे आणि तुम्ही त्याला माफ करत असाल मी बी माफ करतो। माझे त्यांच्या मागणीनंतर पोलिसांनी देवरेंनाच अटक करून सायंकाळपर्यंत देवपूर पोलीस ठाण्यात डांबून ठेवले। सायंकाळी सुटका झाल्यानंतर उमेदवार देवरे स्वतःच या प्रकाराबद्दल बुचकळ्यात पडले। सुटकेनंतर महेंद्र देवरे यांनी मी महाराष्ट्र सिटी चॅनलला प्रतिक्रिया देताना सांगितलं, नमस्कार, मी महाराष्ट्र या चॅनलच्या माध्यमातून संपादक साहेब व जनतेकडनं न्यायाची भीक मागत आहे। माझी कुठलीही चूक नसताना मला दडपशाही करून 12 वाजेपासून तर साधारण 1 वाजेपासून मला पोलीस स्टेशनमध्ये धरून ठेवलेलं आहे। मी सकाळी उठल्यानंतर राजीव गांधीला मतदान केल्यानंतर राजीव गांधीला व्हिजिट दिली। त्याच्यानंतर उन्नतीला व्हिजिट द्यायला गेलो, त्या ठिकाणी मला अधिकारी लोक गैरप्रकार करत असताना आढळले। त्याचे मी सीडी तयार केल्यात। ती तक्रार द्यायला आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना बोलवलं। निवडणूक अधिकारी त्यावेळेला तक्रार घ्यायला आले। त्यांनी तक्रार मला पोच दिल्यानंतर मला फौजदार साहेबांना सांगून अटक केली। अटकचा गुन्हा माझा सांगण्यात आलेला नाही आहे। आता हे लोक सगळे कितीमध्ये विकले गेलेले हे मला माहीत नाही आहे, पण मला कुठल्याही तिसऱ्या मतदान केंद्रामध्ये यांनी पोचू दिले नाही। मी उमेदवार आहे, यांना रावण्या करून पाय पडून सांगत होतो, पण यांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही। एक अपक्ष उमेदवाराला यांनी कसरं समजलं, पायाखालची धूळ समजली। आता जनता जनार्दन मायबाप, जर खरोखर मी चुकलो असेल तर मला जोडे मारा, आणि नाही चुकलो असेल तर माझ्या खांद्याला खांदा लावून या खाकीवाल्यांच्या कमर मोडाला माझ्यासोबत। त्याचप्रमाणे महेंद्र देवरे यांच्या प्रचारार्थ दिनांक 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यानंतर प्रचार फेरी काढण्यात आली।